विद्यार्थिनींनो, आपण मागच्या प्रकरणामध्ये मराठा आणि परकीय वसाहतवाद या संदर्भातली चर्चा केलेली आहे. हे प्रकरण आपण अभ्यासलं आहे. तुमचे युनिट टेस्ट द्वितीय जी होणार आहे ती या 4 प्रकरणांवर आधारलेली असेल. याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे दिले जातील. त्याच्यासाठी 4 पर्याय असतील आणि एकूण 50 गुणांची 50 प्रश्नांची ही परीक्षा घेतली जाईल. त्याच्यामध्ये पहिले 25 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असणार आहेत. परंतु पहिल्या याच्यामध्ये थोडक्यात आपण पर्याय निवडा अशा प्रकारचा हे देतो आहे ऑप्शन्स, आणि दुसऱ्या याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर द्या या स्वरूपाची ही 50 गुणांची परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक भागावर आता एकूण आपण 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक प्रकरणावर प्रश्नही दिले जातील, जसं स्वाध्यायीला जे तुमचे प्रश्न असतात. परंतु यामध्ये एकूणच प्रश्नसंख्या लक्षात घेता धड्याच्या आतले प्रश्नसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही त्या प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने ओळणओळ अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. ते समजून घेणं आणि त्याचे पर्याय लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. त्याचं जर व्यवस्थित आकलन तुम्हाला झालेलं असेल किंवा तुम्ही स्वतः पुन्हा ते वाचलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं व्यवस्थित आकलन होईल आणि त्या ठिकाणी हे प्रश्न जे ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल असं मला वाटतं. आता पुढचा जो भाग आहे आपला तो आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा हा 5वं प्रकरण आहे. अर्थात हे प्रकरण तुम्हाला परीक्षेसाठी असणार नाही. हे आपण आपल्या सिलेबसच्या दृष्टीने आपल्याला पुढं पण जायचं आहे. बराचसा सिलेबस आपल्याला पुढं न्यावं लागेल. त्या दृष्टीने आपण या प्रकरणाची सुरुवात करतो आहोत. परंतु तुमच्या द्वितीय घटक चाचणीसाठी युनिट टेस्टसाठी मात्र हे प्रकरण तुम्हाला असणार नाही. तुम्ही 4च प्रकरणावर भर द्या आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तुम्ही अभ्यास करा. धड्याच्या आतले प्रश्न, प्रकरणाच्या आतले प्रश्नसुद्धा तुम्ही अभ्यासणं गरजेचे आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्नही विचारले जातील. त्या दृष्टीने तुम्ही 4थं प्रकरण, 3रं प्रकरण, 2रं आणि 1लं प्रकरण याचा व्यवस्थित क्रमाने अभ्यास केला असणं आवश्यक आहे. मी तर म्हणेल की 4थ्या प्रकरणापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. 4थं प्रकरण बारकाईने वाचून काढा, कारण याच्या अगोदरची तुमची रिव्हिजन मागच्या 25 मार्काच्या युनिट टेस्टसाठी साधारण मला वाटतं 3 प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला होता. म्हणून आता तुम्ही 4थ्या प्रकरणाचा अगोदर अभ्यास करा, त्याच्यातले बारकाईने प्रश्न अभ्यासा. नंतर 3ऱ्या प्रकरणाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. त्यातले एका वाक्यातले प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील याचा विचार करा आणि त्या आधारे तुम्ही ते सर्व प्रकरणं 4ही प्रकरणं समजून घ्या. म्हणजे तुमचं व्यवस्थित आकलन होईल. त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करा आणि त्या आधारे तुम्ही परीक्षेला सामोरे जावं असं मला वाटतं आहे. तर एकूणच या भागामध्ये आपण आज विचार करणार आहोत. त्याचं थोडक्यामध्ये विश्लेषण या पहिल्या भागामध्ये आपण बघूयात. तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ किंवा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या भारतामध्ये कशा घडून आल्या, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सामाजिक आणि धार्मिक सुधारणेची आवश्यकता का निर्माण झाली या संदर्भातलं विश्लेषण अगोदर पाहणं आवश्यक आहे. तर इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केलं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन पिढीने नव्या विचार हा स्वीकारला आणि तो विचार स्वीकारल्यानंतर समाजामध्ये बदल घडून आले पाहिजे असं या पिढीचं मत होतं. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव पहिल्या पिढीतील समाज धुरीणांना झालेली होती. त्यामुळे राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरू झालेल्या या सामाजिक सुधारणेचा आढावा आपल्याला या भागामध्ये घ्यायचा आहे. आपण
म्हणतो की सामाजिक सुधारणेची सुरुवात कुठून झाली, तर ती सुरुवात बंगालमधून झाली आणि त्याचा तितकाच प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होता. बंगालच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये समाजसुधारक पुढं आले आणि त्यांनी एकूणच सामाजिक सुधारणेची ही चळवळ पुढे नेलेली आहे. त्याच्यामध्ये मग राघू भांडारकरांपासून ते महात्मा फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, स्वामी विवेकानंद असतील, दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद नाही तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा असतो. भारतीय संदर्भामध्ये जर विचार केला तर अगदी स्वामी विवेकानंदांचे नाव आपल्याला घ्यावं लागेल. तर एकूणच या भागामध्ये आपण सामाजिक व धार्मिक सुधारणेची आवश्यकता का निर्माण झाली याचाही थोडक्यात विचार करूयात. तर भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, त्याचप्रमाणे उच्च नीच हा भेद निर्माण झालेला होता आणि एकूणच या स्थितीमध्ये हे सर्व परिवर्तन घडून येणं ही एक काळाची गरज होती. यामध्ये आपल्याला सुरुवातीला समाजातील अंधश्रद्धा दूर करणं हे आवश्यक होतं. समाजसुधारकांना तसं वाटत होतं की समाजामधल्या या सर्व रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजे, समाज बदलासाठी तयार झाला पाहिजे. या दृष्टीने इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजसुधारकांची जगाकडे पाहण्याची एक दृष्टी तयार झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या सर्व बाबी समाजामध्ये पुढं आल्या. त्याच्यावर आधारित नवसमाजाची निर्मिती कशी होईल यासाठीचा विचार सुरू झाला आणि समाजसुधारकांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करायला सुरुवात केली. तर या जागृतीची सुरुवात ही बंगालपासून झाली. बंगालमधले आद्य सुधारक म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो, त्यांचा विचार करतो, ते राजाराम मोहन राय, ज्यांना आपण फर्स्ट मॉडर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या संदर्भातली माहिती ही आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.